घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून 29 रुपयांची वाढ झाल्याने धुळे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत असताना ही दरवाढ अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे। 8 दिवसांपूर्वीच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिक, लघुउद्योजक व व्यापाऱ्यांवर आर्थिक भार पडला होता। त्यानंतर आता घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली। महायुती सरकारच्या काळात महागाई सातत्याने वाढत असून जीवनावश्यक वस्तूंसह गॅसच्या किमतीही वाढत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे। केंद्र सरकारने तातडीने गॅस दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। असं आहे की देशातल्या जनतेला वेगवेगळ्या धार्मिक आणि जातीय प्रश्नावर गुंतवून त्याच्या आड हे महागाई वाढवण्याचं काम सुरू आहे। मी सर्व तरुणांना आणि नागरिकांना आवाहन करतो की एक वर्षभर जात आणि धर्म यांच्या अपप्रचारापासून दूर राहा, आणि या दिवसात देशाची तिजोरी खराब झालेली आहे। 1,02,000 टन 20,000 टन सोनं विकून टाकलेले आहे। देश दिवाळखोरीकडे जातो आहे। तुम्हाला धर्म आणि जातीची ओळी देऊन हे सगळे वळवत आहेत। बेरोजगार, शेतकरी, महागाई यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण, विरुद्ध ओबीसीचं आरक्षण हे प्रश्न उपस्थित करून तरुणांचं लक्ष तिकडे वळत आहे। मी सर्वांना आवाहन करतो की पहिले तुम्ही महागाई आणि बेरोजगारी या विषयावर एकत्र या। धर्म कुठेही जाणार नाही। 350 वर्ष मुघलांचं राज्य होतं, 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं। आपला धर्म बुडालेला नाही। हिंदू धर्म इतका किरकोळ नाही की तो धर्म कोणी बुडवू शकेल किंवा त्या धर्माचे लोक धोक्यात येतील। लक्षात घ्या, जगामधल्या सर्व राजवटींना पुरून उरलेला एकमेव हा आपला हिंदू धर्म आहे। त्यामुळे तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ नका। अनेक संकटांमध्ये, अनेक आक्रमणांमध्ये हा धर्म सुरक्षित राहिले, हा सुरक्षित राहणार आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत।